लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महापालिकेतील स्टार रेटचा मुद्दा आता चांगलाच तापलाय. प्रशासन, स्थायी समिती आणि महासभा यांच्यातील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच अधिकाऱ्यांवर थेट दिशाभूल केल्याचे आरोप होत आहेत. टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असती तर हा वाद टाळता आला असता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे का? या सर्व घडामोडींमध्ये महापौरांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय. नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील बहुचर्चित स्टार रेट प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. मनपाच्या धोरणात्मक निर्णयानुसार महासभेतून हा विषय स्थायी समितीकडे जाणं अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी स्थायी समितीची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात येतोय. टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असती तर स्टार रेटचा प्रश्नच निर्माण झाला नसता असा दावा करण्यात येतोय. आपण जर बघितलं तर स्टार रेट या विषयामध्ये ज्या पद्धतीने संदिग्धरित्या डॉकेट प्रेझेंट झालं त्यावरती सगळ्यांनीच आक्षेप घेतला आहे की ते डॉकेट जे आहे ते आधी स्थायीकडे गेलं, नंतर महासभेवर आलं, स्टँडिंगमध्ये त्याचा विरोध झाला, आपणच बातमी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही जो विषय आहे तो जर धोरणात्मक असेल तर धोरणात्मक विषय चर्चा केल्याशिवाय त्याच्यावर निर्णय देणं चुकीचं होईल. आणि आजचा जो विषय होता स्टार रेटचा, आधी आयुक्तांनी ते डॉकेट प्रेझेंट केलं, त्याच्यानंतर ते डॉकेट मागे घेण्यात आलं. मला असं वाटतं ते डॉकेट अपुरं होतं म्हणून ते प्रशासनाने मागे घेतलं. त्याचं कारण असं आहे की स्टार रेट देताना आपण कोणते निकष पाळतो, इंडेक्स कोणते देतो, त्याच्यानंतर त्याची एक SOP ही दिली गेली पाहिजे. त्या काही गोष्टी आहेत, त्या काही एकदम क्लिअर कट आपण ज्या गाईडलाईन्स म्हणतो त्या त्याच्यात नव्हत्या आणि म्हणूनच ते डॉकेट मागे घेण्यात आलं. हे जरी असलं तरी सुद्धा प्रशासनाने जो काही एक संदिग्धतापूर्वक ही जी प्रोसेस फॉलो केली होती, मी सभागृहात देखील म्हटलं की 4 वर्षाच्या कार्यकाळात प्रशासनाला अतिशय ढेपाळल्यागत काम करायची सवय लागली आहे किंवा 4 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये त्यांना प्रोसेस काय याचा विसर पडलेला आहे आणि त्याकरता त्यांना डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. प्रशासनाला वेळेत जाग आली तर ठीक आहे आणि म्हणूनच जी काही प्रोसिजर आहे त्यांना फॉलो करण्यासाठी मी पुन्हा हा स्टार रेटचा जो डॉकेट आहे तो त्यांना सांगितलंय की आपण हा डॉकेट SOP सकट विथ गाईडलाईन्स, आमची जी विशेष महासभा आहे ती रस्त्या आणि खड्ड्यांवरतीच आहे, ज्यासाठी हे बांधकामाचे जे कंत्राट होते ते मागवले गेले होते. त्याच्यामुळे विषयाला अनुसरून मी ती मागणी केलेली आहे आणि सभागृहाची देखील मागणी होती. कारण सभागृहात जर आपण मत बघितलं तर नाशिक शहरात कामं तर झाली पाहिजे. कुंभ येणार आहे, 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती पावसाचंही म्हणलं जात आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती जर आपली कामं नाही झाले आणि यात अधोरेखित करण्यासारखा विषय असा आहे की आतापर्यंत प्रशासकीय काळात झालेले जे कंत्राट आहे ते 120 दिवसांपेक्षा जास्त, 5 महिने, 6 महिने अशा पद्धतीचा वेळ जर वर्क ऑर्डरला लागत असेल तर कशाच्या भरोशावर आपण कुंभ आणि कशाच्या भरोशावर आपण कामं करायची. आणि म्हणून या पूर्ण रुलिंगमध्ये मी असं सांगितलंय 3 गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. एक, प्रशासनाचा ढिसाळपणा, ज्याच्यामध्ये त्यांना पूर्ण नियमांचा विसर पडलेला आहे, त्यांना तो आठवणीत राहून पुन्हा सादर करायला लावला. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो काही कार्यकाळ आहे निविदा प्रक्रियेचा तो आटोपशीर असला पाहिजे आणि त्यामुळे महिनाभराच्या आत वर्क ऑर्डर देणं हे गरजेचं मानलेलं आहे. सभागृहाचं अशी मागणी होती, ती करण्यात आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे आत्ता कामं आपण स्टार रेटसाठी प्रलंबित होते किंवा काय कंत्राटदाराचं म्हणणं होतं याच्याकडे लक्ष न देता 120 दिवसाचा कार्यकाळ ज्या कॉन्ट्रॅक्टर्सचा किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टचा पूर्ण झालेला नसेल त्यांना वर्क ऑर्डर देण्यात यावी. कारण तेव्हा जर त्यांनी बिलो भरले याचा अर्थ त्यांना ते अग्रीड आहे.
त्यामुळे याच्यात कोणालाही पाठीशी घालायची काहीच गरज नाहीये. आणि ज्यांचा 120 दिवसाचा कार्यकाळ झालेला असेल त्यांना ती वर्क ऑर्डर घेणं बंधनकारक नाहीये. त्या कारणास्तव आपण शॉर्ट टेंडरिंग करून, कारण जनतेचा प्रोसेसचा ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ वाया न घालवता आपल्याला त्वरित काम सुरू पाहिजे. आधीच विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे आपलं हे जे काही कंत्राट होतं, जे मे मध्ये काही स्थायीकडे गेलं होतं, त्याच्यानंतर 1 महिन्याचा आपला विधान परिषदेचा आचारसंहितेचा काळ लागला आणि त्याच्यानं ही कामं जी आहेत ती अतिशय संत गतीने सुरू आहेत. आणि म्हणून आपण ती जी कामं आहेत त्याचं त्वरित आपण वर्क ऑर्डर देण्यात यावी. ज्यांना 120 दिवस नाही झाले त्यांना ती वर्क ऑर्डर मिळणार आहे, त्यांनी आधी भरलेल्या कंत्राटानुसार. जेव्हा स्टार रेट द्यायचा प्रस्ताव केला आमच्या स्थायीने आणि ते डॉकेट तिथे गेलं, तेव्हा तुमचीच बातमी आहे की 200 कोटी रुपये लुटणार, कंत्राटांवरती लुटणार आणि बिटुमिनसचा वेग. आता काय आहे, जागतिक वैश्विक जी परिस्थिती आहे आणि NHच्या गाईडलाईन आहे, आम्हाला कोणाला सुचलं म्हणून ते केलेलं नाहीये. त्याचं स्पष्टीकरण आयुक्तांनी दिलेलं आहे की नॅशनल हायवे किंवा जे बिटुमिनसचे रेट्स होते, पेट्रोलियमचे रेट्स होते, ते चेंज होत होते आणि म्हणून ते करणं गरजेचं होतं. आणि एक विषय याच्यात अधोरेखित करणं का गरजेचं आहे की यामध्ये कंत्राटदारांना वरती जाऊ शकतं का किंवा अजून काही पैसा जाऊ शकतो का, त्यासाठीच म्हणून मी जो SOP आहे स्टार रेटचा तो पुन्हा सादर करायला लावलाय प्रशासनाला, ते पण योग्य प्रोसेसनी. म्हणजे जे काही सभागृहाचं ठरेल, कारण त्यांनी एक इतर महानगरपालिका आहे, मला असं वाटतं कल्याण डोंबिवलीचं एक उदाहरण आयुक्तांनी दिलं, ज्यामध्ये दर 3 महिन्याला जो काही इंडेक्स प्रमाणे रेट आहे तो रिवाइज होणार आहे. त्याच्यामुळे एखादा कंत्राट 100 रुपयाला भरलं गेलं असेल आणि त्याचं नंतर 120 रुपये असेल किंवा 90 रुपये असेल, तर तो जो ॲव्हरेज रेट आहे त्यानुसार फ्लक्च्युएशन्स प्रमाणे ते कॉन्ट्रॅक्टरला बिलं दिली जातील. आणि त्याच्याने काय होणार आहे, एक मार्जिनल ऑप्टिमल युटिलायझेशन होणार आहे सगळ्या आपल्या प्रॉपर्टी टॅक्सेस जे नागरिक देतात त्याच्यावरचा. म्हणून हा विश्वासार्हपणा आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. नाही, प्रश्न असा आहे की त्याचा पाठपुरावा कोणी केला ते तर मला सांगता येणार नाही, परंतु कोणीतरी पाठपुरावा केलेला आहे. कारण महापालिकेच्या नियमानुसार आधी कुठलाही धोरणात्मक निर्णय हा महासभेवर झाला पाहिजे आणि नंतर तो स्थायीवर झाला पाहिजे, बरोबर. या ठिकाणी उलट झालं, या ठिकाणी स्थायीवर आधी निर्णय झाला आणि महासभेवर नंतर आला. त्यातल्या चुका मी ज्या प्रशासनाच्या ध्यानात आणून दिल्या की याच्यामध्ये चीफ इंजिनियरची सहीच नव्हती. प्री ऑडिट आम्ही करतो ते प्री ऑडिटच झालं नाही, बरं का. अकाउंटंट ऑडिटर यांच्याकडनं प्री ऑडिटच झालं नाही. त्याच्यानंतर यांनी डॉकेटमध्ये म्हटलं होतं की कॉन्ट्रॅक्टरच्या लेखी मागणीनुसार, तर यांचा डॉकेट आधी गेलेलं आहे 7 तारखेला आणि कॉन्ट्रॅक्टरने 15 तारखेला बिला मागणी केली. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने 8 दिवस, म्हणजे यांनी स्थायी समितीची दिशाभूल केली, फसवलंय. आणि नंतर एक डॉकेट असं सापडलं की ज्याच्यामध्ये यांनी महासभेकडे कार्योत्तर मंजुरी मागितली होती. यांना असं वाटलं होतं की स्टँडिंगवर झालंय, कोणाला कळणार नाही, कार्योत्तर मंजुरी घेऊ. परंतु मी आज आभार मानले की प्रिंट मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचे की त्यांनी हे प्रकरण उचललं, ते आमच्या कानावर आलं आणि मग आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा आमच्या ध्यानात आलं की हे फार भयानक आहे आणि म्हणून याच्या विरोधी आज आवाज उठवला. आणि कालपासून जेव्हा हे ध्यानात आलं तेव्हा प्रशासनानं आज स्वतःहून ते डॉकेट परत केलं. मूळ असं आहे याच्यातलं सर्वात की तुम्ही टेंडर 4 महिने का केले नाही, उघडले नाही, याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. फेब्रुवारीपासून महासभा स्थायी समिती सर्व अस्तित्वात आहे, मग 4 महिने टेंडर का उघडले नाही, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. कोण इथे एक डेप्युटेशनवर मॅडम आली, ती आठवड्यात 1 दिवस येते, मी ती चांगली आहे की वाईट याच्यावर बोलत नाही, परंतु त्या टेंडर जर वेळेनुसार उघडले असते आणि पास झाले असते तर आज स्टार रेट मागण्याचा प्रश्न उपस्थित राहिला नसता. तरी आयुक्तांचे आभार मानेल की त्यांनी स्टार रेटचं डॉकेट. स्टार रेट प्रकरणावरून निर्माण झालेला हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता असून या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.